इयत्ता 8वी, विषय सामान्य विज्ञान, धडा 16. प्रकाशाचे परावर्तन. मुलांनो, प्रकाश म्हणजे उजेड. कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती आपल्या डोळ्यांना जेव्हा दिसते तेव्हा ती दिसण्यासाठी प्रकाश आवश्यक असतो. आपल्याला संवेदनांच्या मदतीने वेगवेगळ्या जाणीवा होत असतात. त्या संवेदनांपैकी दृष्टीची संवेदना ही खूप महत्त्वाची संवेदना आहे. दृष्टी संवेदनेमुळेच आपण नदी, झाडे, व्यक्ती, डोंगर, दर्या, कडे, कपारी व वस्तू या सर्व आपल्या सभोवतालच्या नैसर्गिक व मानवनिर्मित गोष्टी आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो. हे सर्व दिसण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रकाशाचे होणारे परावर्तन होय. तर आज आपण प्रकाशाच्या परावर्तनाविषयीची माहिती या पाठात घेणार आहोत. तुम्हाला माहित आहे की रात्री अंधारात दिवा लावला की उजेड होतो. मग आता तुम्ही मला सांगा, रात्रीच्या वेळी दिवा बंद केल्यानंतर खोलीतील वस्तू तुम्हाला स्पष्टपणे दिसतात का? आणि तो दिवा पुन्हा लावल्यानंतर तुम्हाला काय जाणवते? दिवा बंद केल्यानंतर खोलीतील वस्तू स्पष्टपणे दिसत नाहीत आणि दिवा लावल्यानंतर खोलीतील वस्तू स्पष्टपणे दिसतात. अगदी बरोबर. आपल्या डोळ्यांना वस्तू दिसतात म्हणजे दृष्टीची संवेदना व प्रकाश यामध्ये काहीतरी संबंध आहे. रात्रीच्या वेळी दिवा लावला की वस्तू आपण डोळ्यांनी पाहू शकतो, कारण वस्तूपासून येणारा प्रकाश हा आपल्या डोळ्यांमध्ये प्रवेश करतो आणि ती वस्तू आपल्याला दिसू लागते. डोळ्यांमध्ये प्रवेश करणारा प्रकाश हा वस्तूने उत्सर्जित केलेला असेल किंवा त्या वस्तूपासून परावर्तित झालेला असेल. तर आता आपण वस्तूपासून परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे काय ते समजून घेऊया. प्रकाशाचे परावर्तन. परावर्तन म्हणजेच परत फिरणे होय. एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्या प्रकाश किरणांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन असे म्हणतात. म्हणजेच एखादी वस्तू ही आपल्या डोळ्यांनी दिसते तेव्हा त्या वस्तूवर पडलेले प्रकाश किरण परावर्तित होऊन आपल्या डोळ्यात प्रवेश करतात. तारे स्वयंप्रकाशी आहेत. ग्रह, उपग्रह परप्रकाशी आहेत. सूर्यप्रकाश चंद्राच्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो, त्यामुळे आपल्याला चंद्र दिसतो. आता आपण एका प्रयोगाद्वारे हे प्रकाशाचे परावर्तन समजून घेऊया. या प्रयोगासाठी साहित्य आहे विजेरी म्हणजेच बॅटरी, आरसा, स्टँड, काळा कागद, पांढरा कागद, ड्रॉइंग बोर्ड आणि कंगवा इत्यादी. कृती. सर्वप्रथम पांढरा कागद टेबलावर किंवा ड्रॉइंग बोर्डवर घट्ट बसवून घ्या. त्यानंतर कंगव्याच्या मध्ये असणारा भाग सोडून इतर सर्व भागांना काळ्या कागदाने झाकून घ्या, म्हणजे प्रकाश त्या मोकळ्या भागातूनच जाऊ शकेल. त्यानंतर कंगवा पांढऱ्या कागदावर लंबरूप पकडा आणि विजेरीच्या मदतीने कंगव्याच्या उघड्या भागावर प्रकाश टाका. आता बॅटरी व कंगवा यांची अशी योग्य मांडणी करा की ज्यामुळे प्रकाश किरण पांढऱ्या कागदावर मिळतील. त्यानंतर प्रकाश किरणाच्या मार्गामध्ये आरसा ठेवा. हा आरसा ठेवल्यानंतर तुम्हाला काय आढळून आले? प्रकाश किरण आरशावर पडून वेगळ्या दिशेने गेले. अगदी बरोबर. प्रकाश किरण आरशावर आदळल्यानंतर परावर्तित होऊन वेगळ्या दिशेने जातात. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण असे म्हणतात. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू असे म्हणतात. तर पृष्ठभागावरून जे प्रकाश किरण परत मागे फिरतात त्यांना परावर्तित किरण असे म्हणतात. याच परावर्तित किरणाची दिशा ही काही नियमांनुसार ठरत असते. परावर्तनाचे नियम. मुलांनो, परावर्तनाचे नियम अभ्यासण्यापूर्वी आपण परावर्तनाशी संबंधित काही संज्ञांविषयी माहिती जाणून घेऊ. त्यासाठी ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम आरशाची स्थिती दाखवणारी रेषा PQ काढा. त्यानंतर आपाती किरण AO व परावर्तित किरण OB काढा. आता आरशाची स्थिती दाखवणाऱ्या रेषेस 90 अंशाचा कोन करणारी रेषा ON ही O बिंदूतून काढा. या रेषेला स्तंभिका असे म्हणतात. या ठिकाणी रेषा ON ही PQ ला लंबवत असल्यामुळे कोन PON बरोबर कोन QON बरोबर 90 अंशाचे तयार झाले. या आकृतीत किरण AO हा आपाती किरण आहे, तर बिंदू O हा आपात बिंदू आहे आणि किरण OB हा परावर्तित किरण आहे. रेषा ON ही स्तंभिका आहे आणि आपाती किरण व स्तंभिकेमधील कोन AON हा आपतन कोन आहे.
परावर्तित किरण व स्तंभिकेमधील कोन BON परावर्तन कोन आहे. मुलांनो, या सर्व संज्ञांच्या व्याख्या आता आपण समजून घेऊ. स्तंभिका. पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करणाऱ्या रेषेस स्तंभिका असे म्हणतात. आकृतीत ON ही स्तंभिका असून ती PQ या पृष्ठभागाशी 90 अंशाचा कोन करणारी लंबरूप रेषा आहे. आपतन कोन. आपाती किरणांमुळे स्तंभिकेजवळ जो कोन होतो त्याला आपतन कोन म्हणतात. आकृतीत कोन AON हा आपतन कोन आहे. परावर्तन कोन. पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या किरणांमुळे स्तंभिकेजवळ जो कोन तयार होतो त्याला परावर्तन कोन म्हणतात. कोन BON हा परावर्तन कोन आहे. आपाती किरण. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात. आकृतीत PQ पृष्ठभागावर पडणारे AO हे किरण आपाती किरण आहेत. आपतन बिंदू. आपाती किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला आपतन बिंदू म्हणतात, म्हणून O हा आपतन बिंदू आहे. परावर्तित किरण. पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणास परावर्तित किरण म्हणतात. आकृतीत OB हा परावर्तित किरण आहे. या व्याख्या पाहिल्यानंतर आता आपण परावर्तनाचे नियम लक्षात घेऊया. परावर्तनाचे नियम. प्रकाश परावर्तनाचे 3 नियम असे आहेत. 1. आपतन कोन व परावर्तन कोन हे समान मापाचे असतात. 2. आपाती किरण, परावर्तित किरण व स्तंभिका या एकाच प्रतलात असतात. 3. आपाती किरण व परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. आता आपण परावर्तनाचे नियम प्रयोगाच्या आधारे पडताळून पाहूया. प्रयोगासाठी साहित्य: आरसा, ड्रॉइंग बोर्ड, टाचण्या, पांढरा कागद, कोनमापक, पट्टी, पेन्सिल. कृती: सर्वप्रथम पांढरा कागद ड्रॉइंग बोर्डवर टाचण्यांच्या मदतीने व्यवस्थित बसवून घ्या. कागदावर एका बाजूला आरशाची स्थिती दाखवणारी रेषा PQ काढा. त्यानंतर रेषा PQ वर O बिंदू घेऊन त्या बिंदूशी रेषा ON ही लंब काढा. आता रेषा ON शी 30 अंशाचा कोन करणारा किरण AO काढा आणि किरण AO वर 2 टाचण्या S व R रोवून घ्या. त्यानंतर आरसा स्टँडला अडकवून PQ रेषेवर लंब स्थितीत ठेवा. आरशात पाहून आरशामध्ये दिसणाऱ्या टाचण्याच्या प्रतिमांच्या खालच्या टोकांच्या सरळ रेषेत T व U या टाचण्या रोवा. आता आरसा बाजूला काढून घ्या आणि बिंदू T व U जोडून ती रेषा O पर्यंत वाढवा. कोन TON मोजून घ्या. आता हीच कृती 45 अंश व 60 अंशच्या आपतन कोनासाठी पुन्हा करा आणि या तक्त्यात त्यांची मापे लिहा. आपतन कोन, परावर्तन कोन: 30 अंश, 30 अंश, 45 अंश, 45 अंश, 60 अंश, 60 अंश. वरील प्रयोगाच्या कृतीचे आपण व्यवस्थित निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की तिन्ही वेळेस आपतन कोन व परावर्तन कोन हे समान आहेत. बरं, आता तुम्ही मला सांगा, प्रकाश किरण हे आरशावर लंबरूप स्थितीत पडले तर काय होईल? परावर्तनामुळे प्रकाश किरण हे ज्या मार्गाने आलेत त्याच मार्गाने उलट दिशेने जातील. अगदी बरोबर. येथे R बरोबर I हे 90 अंशाचे आहेत, म्हणून प्रकाश किरण त्याच मार्गाने परत जातील. प्रकाश परावर्तनाचे प्रकार. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सपाट व खडबडीत पृष्ठभागावर समांतर पडणारे 3 आपाती किरण हे निळ्या रंगात दिसत आहेत. तर परावर्तनाच्या नियमांचा वापर करून आपतन बिंदूवर परावर्तित किरण लाल रंगात दाखवलेले आहेत. आता तुम्ही मला सांगा, कोणत्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण एकमेकाला समांतर आहेत? बाई, या आकृतीमध्ये असणाऱ्या पृष्ठभागावरील परावर्तित किरण हे एकमेकांना समांतर आहेत. बरोबर. या आकृतीवरून असा निष्कर्ष काढता येतो की सपाट पृष्ठभागावर समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. त्यामुळे परावर्तित किरणही परस्परांना समांतर असतात. प्रकाशाचे नियमित परावर्तन आणि प्रकाशाचे अनियमित परावर्तन असे 2 प्रकार आहेत. यांची आता आपण माहिती घेऊ. प्रकाशाचे नियमित परावर्तन. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या
प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन असे म्हणतात. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे नियमित परावर्तनास समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन व परावर्तन कोन हे सारख्याच मापाचे असतात. त्यामुळे परावर्तित किरण हे परस्परांना समांतर असतात. ज्याप्रमाणे आकृतीत दाखवले आहे त्यानुसार जर आपाती किरणांचे आपाती कोन I1, I2, I3 असे असतील तर त्याचे परावर्तन कोन हे क्रमवार R1, R2, R3 असे असतील. जर I1 बरोबर I2 बरोबर I3 असेल तर R1 बरोबर R2 बरोबर R3 असेल. मुलांना हे लक्षात ठेवा की इथे डॅश म्हणजे याप्रमाणे कितीही आपाती किरण आणि परावर्तन होणारे परावर्तित किरण असू शकतात असा अर्थ आहे. प्रकाशाचे अनियमित परावर्तन. खडबडीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास अनियमित परावर्तन असे म्हणतात. अनियमित परावर्तनामध्ये समांतर पडणाऱ्या आपाती किरणांचे आपतन कोन हे समान मापाचे नसतात व त्यामुळेच त्यांचे परावर्तन कोनही समान मापाचे नसतात. म्हणजेच I1 असमान I2 असमान I3 असेल तर R1 असमान R2 असमान R3 असेल. या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे परावर्तित किरण परस्परांना समांतर नाहीत म्हणून ते विस्तृत पृष्ठभागावर विखुरले जातात. नियमित व अनियमित परावर्तनामध्ये पुढील गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. नियमित व अनियमित या दोन्ही परावर्तनामध्ये प्रकाश परावर्तनाचे नियम पाळले जातात. अनियमित परावर्तनामध्ये होणारे प्रकाशाचे परावर्तन हे परावर्तनाचे नियम पाळले गेले नाहीत म्हणून मिळालेले परावर्तन नसून ते परावर्तित पृष्ठभाग अनियमित खडबडीत असल्याने मिळालेले आहे. अनियमित परावर्तनामध्ये प्रत्येक आपतन बिंदूशी होणारा आपतन कोन वेगळा असतो, परंतु एकाच आपतन बिंदूशी होणारे आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचेच असतात. म्हणजेच I1 बरोबर R1, I2 बरोबर R2 इत्यादी. परावर्तित प्रकाशाचे परावर्तन. मुलांना मला सांगा, तुम्ही केस कापायला सलूनमध्ये जाता तेव्हा तुमच्या मानेवरचे केस न्हाव्याने व्यवस्थित कापले आहेत का हे तुम्ही कसे पाहता? बाई, पाठीमागे एक आरसा असतो, त्या आरशात मानेचा पाठीमागील भाग दिसतो व समोर बसवलेल्या आरशात त्या आरशातील प्रतिबिंब दिसते. अगदी बरोबर. तुमच्या मागे आणि पुढे आरसा बसवलेला असतो. तुमच्या पाठीमागील आरशामध्ये प्रतिमा निर्माण होते व त्याच प्रतिमेची प्रतिमा ही पुढील आरशात दिसते. बरं, आता सांगा, आरशामध्ये आपली प्रतिमा कशी दिसते? उजव्या व डाव्या बाजूंचे काय होते? आरशामध्ये आपली प्रतिमा सुलट व आपल्याच आकाराची दिसते, परंतु उजवी बाजू डावीकडे तर डावी बाजू उजवीकडे दिसते. बरोबर. पाण्यामध्ये चंद्राचे प्रतिबिंब कशामुळे दिसते? सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून त्याचे परावर्तन होते, त्यानंतर पाण्यातून परावर्तित प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते, त्यामुळे आपल्याला चंद्राचे प्रतिबिंब दिसते. अगदी बरोबर. चंद्र हा स्वयंप्रकाशित नाही. सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडून परावर्तित होतो. पाण्यातून या प्रकाशाचे पुन्हा परावर्तन होते. या उदाहरणावरून आपल्या लक्षात येते की परावर्तित प्रकाशाचे अनेक वेळा परावर्तन होत असते. या उदाहरणात केशकर्तनालयातील आरशात पाठीमागील प्रतिमा दिसते, तसेच चंद्राचे पाण्यातील प्रतिबिंब हे आपणास प्रकाश पुन्हा परावर्तित झाल्यामुळे दिसते. या परावर्तित प्रतिमेचा उपयोग अनेक उद्योगांमध्ये करून घेतला आहे. कॅलिडोस्कोप. आता आपण कॅलिडोस्कोप कसा बनवला जातो ते बघूया. कृती. ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सर्वप्रथम 3 समान आकारांचे आयताकृती आरसे घ्या. त्यानंतर हे तिन्ही आरसे एकमेकांना त्रिकोणी स्वरूपात चिकट पट्टीने अशा पद्धतीने चिकटवा की परावर्तक पृष्ठभाग हा आतमध्ये येईल. एक पांढरा कागद घेऊन तो त्रिकोणी स्वरूपात चिकटवून एक बाजू बंद करा. त्यानंतर काचेचे वेगवेगळ्या रंगाचे 4-5 तुकडे घेऊन ते आरशाच्या पोकळीत टाका. त्यानंतर दुसरी बाजू कागदाने बंद करून त्या कागदाला एक छिद्र पाडा. त्या छिद्रातून उजेडामध्ये पहा. या छिद्रातून पाहिले असता काचेच्या असंख्य प्रतिमा दिसतील, कारण ह्या प्रतिमा तिन्ही आरशात निर्माण झालेल्या परावर्तनामुळे तयार झाल्या आहेत. अशा प्रकारे या कॅलिडोस्कोपमध्ये प्रतिमा तयार होतात. मात्र कॅलिडोस्कोपचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एकदा तयार झालेली प्रतिमा ही पुन्हा सहजपणे तयार होत नाही.
प्रत्येक वेळी पाहताना ही रचना वेगवेगळीच दिसून येते. खोलीच्या भिंती सुशोभित करण्यासाठी वापरला जाणारा नक्षीदार कागद तयार करण्यासाठी तसेच वस्त्रोद्योग व्यवसायातील डिझायनर कॅलिडोस्कोपचा उपयोग वेगवेगळ्या रचना शोधण्यासाठी करतात. तुम्ही वॉलपेपर पाहिले असतील तर तुम्हाला त्यातील पॅटर्नचे कॅलिडोस्कोपमधील पॅटर्नशी असणारे साम्य लक्षात येईल. परिदर्शी. मुलांनो, परिदर्शी आपण एका कृतीद्वारे समजून घेऊया. कृती. सर्वप्रथम एका पुठ्ठ्याचा खोका घ्या. त्यानंतर या आकृतीत दाखवल्याप्रमाणे 45 अंश कोन करणारे व एकमेकांना समांतर असणारे 2 आरसे बसवा. ते आरसे चिकटपटीने घट्ट चिकटवून घ्या. त्यानंतर वरच्या व खालच्या आरशाजवळ एकमेकांच्या विरुद्ध बाजूस 1-1 इंचाच्या 2 खिडक्या तयार करा. आता या खालच्या खिडकीतून पाहिलं तर तुम्हाला काय दिसते बरं? खालच्या खिडकीतून वरच्या खिडकीच्या समोरचे दृश्य दिसते. अगदी बरोबर. खालच्या खिडकीतून वरच्या खिडकीच्या समोरचे दृश्य दिसते. म्हणजेच हे जे उपकरण तयार झाले आहे याला परिदर्शी असे म्हणतात. परिदर्शीचा उपयोग हा पाणबुडीमध्ये समुद्रावरील वस्तू पाहण्यासाठी, त्याचप्रमाणे बंकर्समध्ये भूपृष्ठ भागाच्या खाली राहून भूपृष्ठावरील वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी केला जातो. कॅलिडोस्कोप व परिदर्शी ही दोन्ही उपकरणे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन या गुणधर्मावर कार्य करत असतात. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये प्रकाशाचे परावर्तन, प्रकाशाच्या परावर्तनाचे प्रकार तसेच कॅलिडोस्कोप व परिदर्शी या उपकरणांविषयी अधिक विस्ताराने माहिती घेतली.